नमस्कार मित्रो. उन्हाळा प्रचंड झालेला आहे. म्हणजे बांधायला तर 47 पॉईंट काही गेला. तसंच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र कुठलाही भाग सोडलेला नाही की सरासरीपेक्षा कमी तापमान अधिक जास्त झालं. सर्वात जास्त नुकसानी शेतीच झालं. कारण असं आहे की निसर्गानं झोडपलं तर काही बोलता येत नाही. कधीही पाऊस पडतो. हवामानाचे अंदाज सांगून काय उपयोग नाही आहे. त्याचं कारण असं आहे की अंदाज सांगून करणार आहे काय तो पीक, काय तो पंखे लावणार आहे पिकावरती, काय त्याला ऐशी करणार आहे? काहीच करू शकत नाही. तुमच्या माहितीकर सांगतो मी की पहिल्यापासून आम्ही सांगतो आहे की पहिली शेती झाली, मग सरकार आलं. राजेशाही असो, लोकशाही असो, नाही तर बाहेरची कुणी आक्रमक असो, पण आता मूळ शेती बसून आहे. आणि खायला सर्वांना ही शेती लागत होती. आता सर्वात जास्त शेतीचा त्रास झालेला आहे. ज्या ज्या जाती आपल्याकडं आता नुकसान झालं, आंब्याचं प्रचंड झालेलं आहे वाऱ्यामुळं, काजूच झाला असेल, कांदा तर काही पुन्हा बोलण्याची सोय आहे. केळी गेल्या, भुईसपाट झाल्या, लोकांची द्राक्षं सगळी गेली. कोणीही याकरता एक शब्दही बोलत नाही की त्यांना काय द्यायचं. माझं एक नेहमी म्हणणं असं आहे की आसमानी सुलतानी कुठल्याही संकटापासून शेतकऱ्याचं नुकसान झालं, मग तापमान वाढून येतं, अवेळी पाऊस पडो, तिथं इराणचं युद्ध चालो किंवा कोरोना येऊ, आमची काही चूक नाही आहे. त्या खाती तिथं नेमले आहेत ना प्रत्येकने. तर आम्हाला आमचं मिळालं पाहिजे. ते झालं म्हणून असं झालं का देशात की सगळ्या मंत्र्यांचे, आमदारांचे, नोकरशांचे पगार निम्मे कमी झाले म्हणून? नाही झालं. तुमच्या माहिती करता एक माझं म्हणणं असं आहे की आम्ही पहिल्यापासून म्हणतो की आता अमेरिका युद्ध करतं म्हणतात सगळं. 37 साली 19वी त्याने योजना केली होती, 1937, की कोणत्याही कारणानं शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं नुकसान झालं, उत्पादन नाही बरं का, उत्पन्न म्हणतो आपण उत्पादन खर्चावर आधारित त्या भागाप्रमाणे म्हणतो, तर सर्व जबाबदारी भरून देणे सरकारचं कायद्यानं काम आहे. कायद्यानं लक्षात ठेवा, हे आपल्यात काहीच होत नाही कधी. आणि आता काय झालं, या ह्याच्यात असं म्हणतो असतो की आपण आता कर्जमाफी, अरे कर्जमाफी काय, मी मागेही सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एकदा दुष्काळ पडला तर हंगामी शेती असल्यामुळं त्यांना चक्रवाढ लावू नका, जे लावलं पूर्वी. प्रत्येकाने, स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं की शेतकऱ्यांना शेतात मिळणारी किंमत ही जी ग्राहक देतात त्या 25% मिळत नाही. आता प्रत्येकाने सांगून झालं ना. आणि परवडत नाही माहिती आहे सर, नाही तर ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न राहिलीच नसती ना. हजारो लोकांची लग्न राहिली आहेत, राहिलीच नसती आहेत. आणि आत्महत्येचं प्रमाण असं आहे की शेतकरी एवढा वैतागलेला आहे अक्षरशः. आणि हे मागं आम्ही 15 साली सांगितलं तुमच्या माहितीकरता, उदयनराजे होती त्यावेळी. रस्ते, हायवे केले ना आपण, जेवढं कॉन्क्रिटायझिंग केलं आपण, जेवढी विमानतळं केली, त्याने सर्वांना तापमान वाढतं आपलं.